खालील माहितीच्या आधारे मध्यका माहित करा असा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो. आपण आतापर्यंत जाती पदमालेद्वारे मध्यका मीडियन कसं काढतात ते पाहिलं. त्यानंतर खंडित पदमालेमध्ये कशा प्रकारे मीडियन मध्यका काढतो आपण ते पाहिलं. आता संतत पदमालेमध्ये तुम्हाला मध्यका म्हणजे मीडियन कसं काढायचं आहे ते आपण पाहायचं. संतत पदमालेमध्ये तुम्हाला क्लास गट दिलेला असतो. तो 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50, 50 ते 60, 60 ते 70 असं दिलेला असतो. मीट करत असताना आपण काय करतो की ह्या क्लासला किंवा ह्या गटाला ह्या x ला आपण काय करायचो तिकडे mv काढून गणित करायचो. पण मध्यकामध्ये मीडियन मध्ये असं काहीही करायचं नाही, mv वगैरे काढायचा नाही. तर मध्यकामध्ये काय करायचं आहे की ह्याला x म्हणायचं ह्याला f म्हणायचं. ओके, सगळ्यात पहिल्यांदा दिला जो f आहे या सगळ्यांची एकत्रित बेरीज करायची. 4 अधिक 8, 8 अधिक 12, 12 अधिक 7, 7 अधिक 5 या सगळ्यांची एकत्रित बेरीज 4 8 12, 12 12 24 असं बेरीज करायची. ती आली आपली n बरोबर 42. या बेरीजला आपण म्हणायचं n 42. त्यानंतर काय करायचं CF काढायचा. CF कसा काढतात, पहिली संख्या जशाला तशी 4 ला 4 दिले. या 4 मध्ये हे 8 मिसळले, 8 आणि 4 12, 12 मध्ये परत 12 मिसळले 24, 24 मधून 7, 24 मध्ये 7 मिसळले 31, 31 मध्ये 5 मिसळले 36, 36 मध्ये 6 मिसळले 42. ही आलेली CF ची शेवटची संख्या आहे. ही संख्या आणि n ची संख्या ही सेम असते. हे जर सेम आलं तर समजून घ्यायचं की इथपर्यंत आपलं गणित ओके आहे, बरोबर आहे. त्यानंतर काय करायचं आहे, त्यानंतर आपल्याला करायचं आहे स्मॉल m काढायचा आहे. स्मॉल m कसा काढतात, स्मॉल m n + 1 डिवाइडेड 2. जसं खंडित पदमालेमध्ये आपण n काढत होतो, m काढत होतो छोटा, तसा छोटा m इथे काढायचा आहे. सूत्र तेच वापरायचं आहे, n + 1 भागिले 2. बरोबर. n किती आहे आपलं 42 आहे. 42 अधिक 1 भागिले 2. 42 आणि 1 43, 43 भागिले 2 ते आलं 21.5. किती आलं 21.5. म्हणजे छोटा m आपला आला 21.5. हे आलेलं 21.5 तुमच्या ह्या CF मध्ये कोणत्या संख्येमध्ये बसतो ते आपल्याला बघावं लागेल. CF म्हणून इन CF 1 ते 4 मध्ये 21.5 बसत नाही, 1 ते 12 मध्ये 21.5 बसत नाही आणि 1 ते 24 मध्ये सगळ्यात पर्यंत बसतात 21.5. म्हणून CF आपण काय केलं 24 आहे असं सांगितलं. इन CF 24. ओके. त्यानंतर ह्या आलेल्या गटाला आपण रेष मारून घेतली. त्यानंतर आपला जो क्लास आहे उत्तर काय आहे, आपण साध्या किंवा खंडित पदमालेमध्ये जो त्याचा x असतो तो आपण त्याचं उत्तर म्हणतो. इथं उत्तर आपल्याला 30 ते 40 असं आलंय. मग उत्तर 30 आहे का 40 आहे हे माहित नाही, का 31 आहे का 31.5 आहे का 35 आहे का 36 आहे माहित नाही. येणारं उत्तर हे 30 ते 40 च्या दरम्यान किंवा 30 किंवा 40 येऊ शकतं. मग नेमकं उत्तर काय आहे हे माहित करण्यासाठी आपण एक सूत्र सांगितलं तुम्हाला मी की कॅपिटल M = L1 + L2 - L1 डिवाइडेड F1 * M - C. त्याच्या पहिले आपण काय करा की आपला जो क्लास आलेला आहे तो क्लास लिहून घेतला. क्लास बरोबर 30 ते 40. आणि या सूत्रामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे, किमती ठेवायच्या आहे. या सूत्रामधलं L1 म्हणजे काय, L1 म्हणजे ह्या गटातली लहान संख्या किती आहे 30. L2 म्हणजे काय, L2 म्हणजे ह्या गटातली मोठी संख्या किती आहे 40. म्हणजे जो आलेला आपला गट आहे त्या गटातली लहान संख्या आणि आलेल्या गटातली मोठी संख्या L1 आणि L2 मिळालं. त्यानंतर F1 म्हणजे काय, F1 म्हणजे जो आपला गट आला 30 ते 40 त्याची जी फ्रिक्वेन्सी असते ती असते F1. त्याची जी वारंवारिता असते ती काय असते F1. म्हणून F1 ही काय आलाय 12. किती आहे 12. म्हणजे F1 = 12. त्यानंतर काय विचारलंय, M विचारलंय. स्मॉल m ची किंमत ऑलरेडी आपण काढली आहे 21.5. त्यानंतर C म्हणजे काय, जो आपला CF आलाय, CF किती आलाय 24. या CF च्या वरची जी संख्या असते ती असते C. किती आहे 12. 12 आणि 12 दिले. आता ह्या गटामध्ये किंवा ह्या सूत्रामध्ये आपल्याला ज्या संख्या पाहिजे त्या संख्या मिळाल्या. आता ह्या सूत्रामध्ये ह्या संख्या ठेवायच्या. म्हणून कॅपिटल M = L1 ची किंमत किती आहे 30. म्हणून 30 ठेवली. अधिकला अधिक L2 ची किंमत किती आहे 40. म्हणून 40 ठेवली. मायनसला मायनस L1 ची किंमत किती आहे 30
भागिले F1 किती आहे 12 आपण 12 ठेवले कंसामध्ये m 30 m म्हणजे किती आहे 21.5 वजा c म्हणजे किती आहे 12 म्हणून 12 अशा प्रकारे सूत्रामध्ये किती आपण ठेवून दिलं. त्यानंतर कॅपिटल M 30 ला 30 अधिक ला अधिक 40 मधून 30 गेले 10 राहिले 12 ला 12 21.5 मधून 12 वजा केले 21.5 मधून 12 वजा केले ते आले 9.5. त्यानंतर काय केलं कॅपिटल M ला M = 30 ला 30 प्लस ला प्लस 10 गुणिले 9.5 या कंसातल्या संख्येने भागाकारातल्या वरच्या संख्येला गुणाकार करायचा 10 गुणिले 9.5 ते आलं 95 भागिले 12 ला 12 चा मिसळ. परत कॅपिटल M ला M = 30 ला 30 अधिक ला अधिक 95 ला 12 ने भागलं किती आलं 7.91. आता कॅपिटल M ला M = 30 ला 30 अधिक ला अधिक आणि याचा भागाकार 7.91 आलाय. यांच्या दोघांची बेरीज ही आली 37.91. आता हे आलेलं उत्तर 37.91 हे तुमच्या क्लास मध्ये जो तुमचा क्लास तुमचा आलेला आहे जो तुमचा गट आलेला आहे 30 ते 40 या 30 ते 40 मध्ये तो बसतो का ते उत्तर बसते का तर 30 ते 40 मध्ये 37.91 बसतात म्हणून उत्तर आपलं बरोबर आहे. आणि अशा प्रकारे संतत पदमालामध्ये मध्यका मीडियन काढायचं असतं. समजलं का?